नमस्कार, आपण पाहत आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज। छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज गांधार फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी उद्घाटित झालेल्या डायलिसिस सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित ज्यांनी या कार्यक्रमाकरता मी आलं पाहिजे असा मला आग्रह केला ते आमचे मित्र आमदार योगेश सागरजी, आपल्या गोरेगावच्या लोकप्रिय आमदार विद्याधर ठाकूर, आमदार अतुल भातखळकरजी, आमदार प्रवीण दरेकरजी, गांधार ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन श्री रमेश पारेखजी, डॉक्टर श्याम अग्रवालजी, श्री समीर पारेख, संपूर्ण पारेख परिवार या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय समाधानाची गोष्ट आहे की गांधार फाउंडेशनच्या वतीनं पारेख परिवाराने या ठिकाणी एक मोफत डायलिसिस सेंटर सुरू केलं आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि त्यातच सर्वसामान्यांमध्ये विशेषतः किडनीचा आजार हा जरा जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आणि हा आजार झाल्यानंतर डायलिसिस करावं लागतं, ते अतिशय फ्रिक्वेंटली करावं लागतं आणि त्याचा खर्च देखील मोठा आहे। मगाशी योगेशजींनी सांगितलं की त्याचा जो खर्च त्यांना म्हणजे कुठलंही त्या ठिकाणी प्रॉफिट न घेता 1150 रुपये येतो आणि खाजगीमध्ये जर आपण बघितलं तर 2000 रुपये 2500 रुपये त्या ठिकाणी चार्ज केला जातो आणि म्हणूनच सामान्य मध्यमवर्गीय निम्न मध्यमवर्गीय या परिवारांमध्ये खूप एक अडचण तयार होते। अनेक वेळा सेवा शुश्रूषा घेणं टाळलं जातं आणि त्यातून व्यक्तीची तब्येत अजून खराब होते, त्याचं जीवन देखील कमी होतं आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात डायलिसिसच्या व्यवस्था या झाल्या पाहिजेत या दृष्टीनं अनेक चांगल्या संस्था पुढे आल्या आणि त्यांनी आपापल्या परीनं हे डायलिसिस कसं सबसिडाईज करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न केला। तर मला अतिशय आनंद आहे की गांधार फाउंडेशनने या ठिकाणी हे जे काही डायलिसिस सेंटर केलेलं आहे याच्यामध्ये रोज 30 लोकांना मोफत डायलिसिस देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे। यामुळे गरजूंना खूप चांगल्या प्रकारे परिणामकारकरित्या त्या ठिकाणी मदत मिळेल। जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत। यानंतर आपण पुष्पगुच्छ देऊन माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वागत करूया। फंडसाठीचा 21 लाखांचा चेक आता आपण माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना सादर करत आहोत। अलग तरीके से बनाया जाए कि मैं इतने सालों में सभी को ये हमेशा कहता हूँ कि जन्मदिन पर होर्डिंग्स और बैनर न लगाए, उसकी जगह कोई रचनात्मक कार्य करे। इस बार मैंने सबको ये कहा है कि होर्डिंग और बैनर पर पैसा खर्चा करने की जगह वो सारा पैसा मुख्यमंत्री सहायता निधि में वो दे, जिसके कारण मुख्यमंत्री सहायता निधि के माध्यम से जो हमारे पेशेंट्स हैं उनको मदद करने में मुझे सहायता होगी।
आणि टेपच्या मुद्द्यावर काय सांगा, कारण पक्षी नेते जे आहेत ते आरोप करतात आपल्याला. आज संजय राऊत यांनी एक त्यांच्या माध्यमाशी संवाद साधताना फोटो दाखवला आहे.